सकाळचे 9 वाजले तशी शिवांगीला जाग आली. आळस देत ती उठून बसली आणि जमिनीवर झोपलेल्या त्या चौघांकडे गेली आणि ती मोठ्याने हसली. तिचं हसू ऐकून रावी, राशी आणि श्रद्धा ही जाग्या झाल्या. डोळे चोळत श्रद्धाने विचारलं. झोपाळू आवाजात आवाज होता तिचा. "काय गं, अशी का हसत आहेस? काही आठवलं का तुला? शिवांगी हसतच समोर बोट करून दाखवत म्हणाली. "खाली बघा काय नजारा आहे. 4 माकडं एकमेकांच्या अंगावर झोपले आहेत. शिवांगीचे बोलणे ऐकून त्यांनी लगेच समोर पाहिलं तर त्याही हसू लागल्या. "ए, फोटो काढ यांचा. आपल्याला त्यांना चिडवायला काहीतरी हवं ना प्रूफ. हा मोका सोडायचा नाही," राशी म्हणाली. "गुड आयडिया. रावी, तू काढ फोटो," शिवांगी म्हणाली. "ओके." रावीने बाजूला टेबलवर असलेला मोबाईल घेतला आणि त्यांचे एक दोन फोटो क्लिक केले. "शिव, हे कोणत्या अँगलने बिझनेसमॅन वाटत आहेत. बघ, कसले लहान मुलांसारखे झोपले आहेत," रावी हसत म्हणाली. "बघ तरी," शिवांगी हसली. त्यांच्या बोलण्याचा आणि मोठ्याने हसण्याच्या आवाजाने धैर्यशीलला जाग आली. त्याने हळूच डोळे उघडले. "गुड मॉर्निंग," धैर्यशील म्हणाला. त्याच्या आवाजाने त्या चौघी त्याच्याकडे पाहू लागल्या. "गुड मॉर्निंग," त्यांनी हसत म्हणाल्या. "सकाळी सकाळी एवढे हसायला काय झालं?" त्याने विचारलं. दोन्ही हात डोक्याखाली घेऊन तसाच पडून राहिला. "आजूबाजूला बघ, मग कळेल," रावी म्हणाली. रावीने म्हटल्यावर धैर्यशीलने नजर बाजूला वळवली आणि मग स्वतःकडे पाहिलं. "ए गाढवांनो, उठा," धैर्यशील इतक्या मोठ्याने ओरडला की ते तिघेही दचकून जागे झाले. "काय झालं?" देवांश म्हणाला. आणि उठायला जाणार त्याला त्याच्या अंगावर जड वाटलं म्हणून त्याने स्वतःकडे पाहिलं आणि एक नजर बाजूला झोपलेल्या नकुलकडे, जो डोळे किलकिले करून धैर्यशीलकडे पाहत होता. नकुलचा एक पाय आणि एक हात देवांशच्या अंगावर होता, जे पाहून देवांशच्या कपाळावर बारीक आट्या पडल्या आणि त्याची नजर आपोआप श्रद्धाकडे वळली, जी त्यालाच पाहून हसत होती. तिचं असं हसणं पाहून त्याला एकदमच लाजल्यासारखं झालं. त्याच्या कानाच्या पाकळ्या लाल झाल्या. "नकुल, मंद असं कोण झोपतं का?" देवांश म्हणाला. तसा नकुलने एक नजर देवांशकडे पाहिलं आणि मग स्वतःकडे पाहिलं आणि पटकन त्याने त्याचे हात-पाय बाजूला केले आणि उठून बसला. केसातून हात फिरवत इकडे तिकडे पाहू लागला. विक्रमने सेम धैर्यशीलच्या अंगावर हात-पाय टाकले होते. धैर्यशील त्याला बारीक डोळे करून पाहत म्हणाला. "आता कुठला मुहूर्त शोधत आहे? उठायचं." "हां." "हो." त्यानेही पटकन त्याच्या अंगावरून हातपाय बाजूला केले. तसा धैर्यशील उठून बसला. "कालची पडलेली विसरलास ना?" धैर्यशील म्हणाला. तसा विकीचा हात पटकन कमरेवर गेला. "नाही, अजिबात नाही." "चांगलं लक्षात आहे. झोपेत मला समजलंच नाही रे. चला आपण पटकन फ्रेश होऊन." विकी पटकन उठला आणि पळतच वॉशरूममध्ये गेला. त्याला असं पळत जाताना पाहून सगळे फक्त धैर्यशील सोडून पाहून प्रश्नार्थक मुद्रेने धैर्यशीलकडे पाहू लागले. "हा असा इतक्या फास्ट का पळाला आणि काल रात्री काय झालं?" देवांशने विचारलं. "काही नाही, असंच." धैर्यशील गालातल्या गालात हसत म्हणाला. "तू हसतोय म्हणजे नक्कीच काहीतरी झालं आहे. काल रात्री एवढी गाढ झोप लागली की रात्री जागच आली नाही. बहुतेक फालुदा चढला होता," नकुल म्हणाला. "हो, असंच वाटत आहे. आपण 12 वाजले तरी जागे राहतो. काल तर लवकरच झोपलो." "फालुदा खाऊन झाल्यावरच पेंग आणि जांभळ्या येऊ लागल्या," शिवांगी म्हणाली. "खरंच की राव." रावीनेही बोलण्याला दुजोरा दिला. "बोलत बसणार आहात का? नाश्ता कधी करायचा? पटापट आवरून घेऊ. आज मुंबई फिरूया." धैर्यशीलने पटकन विषय बदलला होता. तसे सगळ्यांनी माना होमध्ये डोलावल्या. ते चौघेही बेडरूममधून बाहेर पडले तशा या चौघी मोठमोठ्याने हसू लागल्या. रूमच्या बाहेर त्यांनी नुसतं पाऊल ठेवलं होतं तर या चौघींचा हसण्याचा आवाज त्यांच्या कानावर पडला आणि ते का हसत होते हे त्या चौघांनाही माहीत होतं. आता यांना आपल्याला चिडवायला अजून एक कारण भेटलं. देवांशने नाहीमध्ये मान डोलवत म्हणाला. "हो, आणि
तेही आयतं कारण भेटलं. नकुल म्हणाला, चला पटकन आपण रेडी होऊया. देवांश, आधी तू जा बाथरूममध्ये, तोवर आम्ही इथे रिलॅक्स बसतो. धैर्यशील दोन्ही हात वर उंचावत आळस देत म्हणाला. देवांशने त्याला एक लूक दिला. जा लवकर, लेट नको करू. भूक लागली आहे. नाश्ता ऑर्डर करायचा. तुझं आवरून झालं की तू करशील ना ऑर्डर, म्हणून म्हणालो. धैर्यशील त्याच्याकडे पाहत म्हणाला, आलोच. देवांश हे तिघेही कोल्हापूर रॉयविला. अनुपम सकाळी गार्डन इकडून तिकडे फेऱ्या मारत होते. कसला तरी विचार चालू होता, म्हणून त्यांनी बाकीच्यांनाही सकाळी बोलावून घेतलं होतं. अनुपम, काय रे, आज सकाळी सकाळी कॉल केलास? काय झालं आहे का? एव्हरीथिंग ओके ना? गौतमने काळजीने विचारलं. धैर्यशील 2 दिवस वाड्यातून बाहेर पडताना दिसलाच नाहीये. नक्कीच तो कोल्हापूरमध्ये नाहीये. आपल्या माणसांना नक्कीच दिसला असता ना. तो वाड्यातून बाहेर पडताना गेला असेल कुठेतरी कामाने, नाहीतर गेला असेल बायकोला घेऊन हनीमूनला. नवीन लग्न झालं रे त्याचं, तुला कसं समजत नाही? सुभाष हसत गौतमकडे पाहत म्हणाले, हो तर, काही पण म्हण, आईचं रूप बरोबर मुलीने घेतलंय आहे बघ. शिवांगीला पाहून तर तिची आठवण झाली, अनुपम म्हणाला. नेहासारखी किंवा तिच्यापेक्षाही सुंदर आहे. धैर्यशीलची मजा आहे, इतकी सुंदर बायको भेटली आहे, गौतम म्हणाले. पण बोलताना त्याच्या चेहऱ्यावर लश दिसून येत होतं. गौतम, नेहाबद्दल बोल, पण शिवांगीबद्दल नको, निरंजन म्हणाला. तुला पुळका आला का तिचा? विसरू नको, त्या वाड्याची मालकीण आहे. आणि त्या दिवशी कशी बोलत होती तिला पाहून ना, नेहा आठवली मला. तो दिवस आठवला जेव्हा आपण सगळ्यांनी काय केलं होतं ते. गप्प बस गौतम, एक शब्द नको काढूस. आपण बाहेर बसलो आहोत आणि आजूबाजूला गाईज आहेत. भिंतींनाही कान असतात. अनुपम थोडे चिडून म्हणाले. सॉरी, माझ्या लक्षात आले नाही, गौतम म्हणाला. असं कसं चालेल गौतम, काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. जरा का चुकून आपले सत्य बाहेर आले ना तर मृत्यूचा तांडव होईल. यात संजय आता पूर्ण बरा झाला आहे. संजय कमी होता का आता धैर्यशील आहे. अनुपम, ओके ओके, आता नाही बोलणार पुन्हा. गौतम तो विषय सोडून दुसऱ्या विषयावर बोलायला लागले. रॉयविलाबाहेर असलेल्या थोड्या अंतरावर एक ब्लॅक कार उभी होती. त्या कारच्या आत रॉकी बसला होता. मोबाईल, तो विलामध्ये जे काही चालू होतं ते सगळं मोबाईलमध्ये पाहत आणि ऐकत होता. बापरे, जर का बॉसला कळलं तर काय होईल? नक्कीच खूप मोठं तांडव होणार आहे. लवकरात लवकर सगळं शोधून काढावं लागेल. एवढं तर नक्कीच, काहीतरी मोठं कांड यांनी केलं आहे. रॉकी मनातल्या मनात मोबाईलमध्ये लाईव्ह फुटेज पाहत म्हणाला. सरनोबत वाडा. सगळेजण हॉलमध्ये बसले होते. माई संजय आणि देवराजकडे पाहत होत्या. दोघेही मगाचपासून कसल्याशा विषयावर बोलत होते. तुमचं झालं का बोलून? माई त्या दोघांकडे पाहत करारी आवाजात विचारले. हो माई, झालं, संजय म्हणाले. ते सगळे कधी येतील? करमत नाही अजिबात. माई उद्या येणारच आहेत. आजचा दिवस फक्त. सकाळी सकाळी बघ वाडा गजबजून उठेल. संजय हसत म्हणाले. अजून थोडा वेळ बोलून ते संजय आणि देवराज दोघेही फॅक्टरीमध्ये निघून गेले. नाश्ता झाल्यावर सगळे हॉटेलमधून बाहेर पडले. आज ते संध्याकाळपर्यंत फिरणार होते. कारमध्ये बसल्यावर धैर्यशीलने देवांशला आवाज दिला. देवांश. देवांशने त्याच्याकडे पाहिलं. संध्याकाळी प्लॅन रेडी आहे ना? धैर्यशीलने विचारलं. हो, तुला आवडेल. देवांश, थँक्स, धैर्यशीलने म्हटले. देवांशने त्याला लूक दिला. आपण पहिले सिद्धिविनायक मंदिरात जाऊया, मग बाकीच्या ठिकाणी फिरूया, चालेल ना? धैर्यशीलने विचारलं. हो चालेल, सगळे एकसाथ म्हणाले. कार स्टार्ट केली आणि निघाले ते मंदिरात जायला. ड्रायव्हिंग तो करत होता आणि त्याच्या बाजूच्या सीटवर देवांश बसला होता. भाग 72. संध्याकाळी 5 वाजता ते सगळेजण हॉटेलवर आले. दमून गेले होते बिचारे उन्हामुळे. नेक्स्ट टाईम आपण संध्याकाळी फिरायचं, दुपारी नाही. जाम गरमी होते यार मुंबईत. भर आता उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. रावी सोफ्यावर आडवी पडून म्हणाली. हो ना यार, नेक्स्ट टाईम आपण संध्याकाळी जाऊ. पाणी घ्या पाणी.
श्रद्धा धैर्यशीलकडे पाहत म्हणाली, हं आणतो. धैर्यशील म्हणाला आणि सरळ तो फ्रीजच्या दिशेने निघून गेला. काय ग तू, तोही दमला आहे. देवांश तिच्याकडे बारीक डोळे करून पाहत म्हणाला. माझा भाई माझं सर्व ऐकतो, श्रद्धा म्हणाली. म्हणूनच इतकी लाडावली आहेस. देवांश हळूच पुटपुटला. काही म्हणालात का, श्रद्धाने विचारलं. नाहीतर तुला भास झाला असेल. देवांश कॉफी की चहा काय ऑर्डर करायचं आहे, धैर्यशीलने विचारलं. कोल्ड कॉफी ऑर्डर कर. गरमीचं एवढं कोण चहा पिणार, चालेल का सगळ्यांना, रावीने विचारलं. हो चालेल. तसे बाकीचे सगळे म्हणाले. ओके. धैर्यशीलने कोल्ड कॉफी ऑर्डर केल्या. देवांश इकडे ये जरा, त्याने आजूबाजूला बोलावून घेतलं. देवांश आणि तो बाजूला जाऊन उभे राहिले. काय झालं, देवांशने विचारलं. विलावर सगळी सोय झाली आहे, मला कसलीच कमी नको. धैर्यशील, हो तू नको काळजी करू. तुला ॲड्रेस सेंड केला आहे. 7 वाजता निघा तुम्ही दोघेही. जास्तीत जास्त वेळ एकमेकांसोबत घालवा. देवांश त्याच्याकडे पाहून डोळे मिचकावत म्हणाला. हं धैर्यशील. श्रद्धा धैर्यशीलने आवाज दिला तशी ती उठून त्याच्याजवळ येऊन थांबली. हा भाई काय झालं, तिने विचारलं. धैर्यशीलने तिच्या कानात सांगितलं तसे ती त्याच्याकडे पाहत म्हणाली. भाई होऊन जाईल, हसतच म्हणाली. धैर्यशीलने तिच्या हातात एक शॉपिंग बॅग दिली. त्याने मान हलवली. श्रद्धाने रावी आणि राशीजवळ जाऊन त्यांच्या कानात सांगितलं. ओके. रावी राशी म्हणाल्या. कॉफी पिऊन झाल्यावर शिवांगीला घेऊन त्या बेडरूममध्ये गेल्या. 1 तासाने त्या रूममधून बाहेर आल्या. धैर्यशीलची नजर मात्र तिला पाहण्यासाठी तरसत होती. मात्र या तिघी त्याची मजा पाहत उभ्या होत्या. बाई किती ती उत्सुकता, श्रद्धा त्याला चिडवत म्हणाली. श्रद्धा नको त्याला इतका त्रास देऊ, त्याचा चेहरा बघ कसा झाला आहे. आपण बाजूला होऊन म्हणजे त्याला त्याच्या बायकोला बघता येईल, राशीने म्हटले. त्या तिघीही बाजूला जशा झाल्या तसे ती त्याच्या नजरेला दिसली. खूप म्हणजे खूप सुंदर दिसत होती. क्रीम कलरची नेहमी मोत्याची डिझाईन असलेली साडी नेसली होती. गळ्यात एक नाजूक आणि दिमागदार हार घातला होता. कानातले मोत्याचे घातले होते. केस मोकळे सोडले होते आणि हलक्या केसाच्या बटा तिच्या सौंदर्यात अधिक भर घालत होत्या. धैर्यशील तर भान हरपून पाहत होता. शेवटी देवांशने त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला आवाज दिला. धैर्य, आता काय इथे असंच पाहत उभा राहणार आहेस? बघ जरा शिवांगी किती लाजत आहे तुझं असं सगळ्यासमोर पाहण्यामुळे. देवांश त्याची फिरकी घेत म्हणाला. देवांशने आवाज देताच तो भानावर आला आणि केसातून हात फिरवत उगाच इकडे तिकडे पाहू लागला. शिवांगीचे गाल लाल झाले होते त्याच्या अशा बघण्याने. वहिनी, तू तर आत्तापासून लाजतेस. किती सुंदर दिसतेस तू लाजताना. आज तर माझ्या बाईचं काही खरं नाही, श्रद्धा हळू शिवांगीच्या कानाजवळ म्हणाली. तसे शिवांगी अजून जास्त लाजली. बरं आम्हाला लेट होतोय. तुम्ही सगळे असेच गप्पा करत बसलात तर आमच्या डेटची वाट लागली म्हणून समजा. धैर्यशील जवळ येऊन तिचा हात पकडत म्हणाला. ए शहाण्या, ते सगळेच ओरडले. तो हसतच शिवांगीला घेऊन सूटमधून बाहेर पडला. देवांशने सांगितलेल्या विलाच्या जवळ येताच त्याने कार थांबवली. अहो, कार का थांबवली? आलो का आपण, शिवांगीने विचारलं. नाही, 1 मिनिटात पोचू. त्याने खिशातून लाल रंगाची वेल्वेट पट्टी काढली आणि ती शिवांगीच्या डोळ्यावर बांधली. अहो काय करताय शिवांगी, घाबरू नकोस, माझ्यावर विश्वास आहे ना, धैर्यशीलने म्हटले. हो, शिवांगी म्हणाली. तसा त्याने कार स्टार्ट केली. 1 मिनिट मध्ये तो विलासमोर येऊन थांबली. तसे वॉचमॅनने गेट ओपन केला. धैर्यशीलने कार गेटमधून आत घेतली. एका बाजूला पार्क केली. कारमधून उतरून त्याने शिवांगीचा हात पकडला. तिच्या डोळ्यावर अजूनही पट्टी होती. अहो, पोहोचलो का आपण, शिवांगीने विचारलं. हो पोहोचलो, तो म्हणाला आणि तिला दोन्ही हातावर उचलून घेतलं. अहो, अचानक त्याने असं उचलून घेतल्याने ती कावरीबावरी झाली होती. तिने त्याचा शर्ट घट्ट मुठीत पकडला होता. घाबरू नकोस, मी तुला पाडणार नाही, धैर्यशील तिच्याकडे पाहत म्हणाला. विलामध्ये एंटर करताच तो सरळ जिने चढून वर टेरेसकडे गेला. टेरेसवर येताच त्याने तिला खाली उतरवलं.
तिच्या डोळ्यावर असलेली पट्टी त्याने काढली. तसं तिने डोळे हळूच उघडले. डोळे उघडल्यावर समोरच आणि आजूबाजूला पाहून तिच्या गालावर हसू आले. आवडलं? त्याने विचारलं. खूप, शिवांगी म्हणाली. टेरेसवर एका बाजूला मौशार गाद्या ठेवल्या होत्या. टेरेसवर लाकडी टेक आहे आणि वरती पांढऱ्या रंगाचे छतासारखे बांधकाम आहे, ज्यावर लाल रंगाची वेल चढवलेली आहे. छतावर आणि स्तंभावर शुभ्र पडदे लावले आहेत, जे मंद वाऱ्यात हलताना अत्यंत मोहक दिसत होते. टेरेसवर मऊ आणि आरामदायक बसण्यासाठी गाद्या आणि उशा ठेवलेल्या होत्या, ज्या मुख्यतः पांढऱ्या आणि लाल रंगाच्या होत्या. संपूर्ण जागेत एक उबदार आणि रोमँटिक वातावरण निर्माण करणाऱ्या लाकडी टेबलावर आणि कोपऱ्यात काचेच्या कंदिलांमध्ये दिवे ठेवले होते. काही दिवे छतावर टांगलेले आहेत, ज्यामुळे रात्रीच्या वेळेस मऊ आणि सुंदर प्रकाश पडत होता. टेरेसच्या कडावर हिरवळ आणि झाडे आहेत, ज्यामुळे नैसर्गिक सौंदर्य खुलून दिसेल. लाल गलिचे आणि काही सजावट होती, जी त्या वातावरणात अजून जास्त छान दिसत होती. गुलाबाच्या पाकळ्या सगळीकडे पसरवल्या होत्या. हार्ट शेप बनवला होता आणि त्याच्या खाली आय लव्ह यू लिहिलेलं होतं. लाल फुगेही होते. सायलेंट म्युझिक सुरू होते. धैर्यशील शिवांगी समोर एका गुडघ्यावर बसला. तिचा हात हातात घेतला. एक दीर्घ श्वास त्याने घेतला. शिवांगी, आय लव्ह यू. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. त्याने बोलतच खिशातून रेड कलरचा बॉक्स काढला. तो ओपन करून त्याने त्या बॉक्समधील डायमंड असलेली नाजूक रिंग काढली. त्याने ती तिच्या बोटात घातली आणि लगेचच लाल गुलाबाचा गुच्छ तिच्या समोर धरला. शिवांगीच्या डोळ्यात हलकेच अश्रू आले. तिने पटकन एका बोटाने पुसून टाकले आणि म्हणाली, तुम्ही आधी उठा. किती वेळ असे बसणार? शिवांगी, माझ्या आय लव्ह यूचा रिप्लाय तर दे, तो गाल फुगवून म्हणाला. अहो, त्याला असं गाल फुगवून बोलताना पाहून तिला हसूच आले. हसू नकोस, पटकन बोल. माझे पाय दुखायला लागले, त्याने म्हटले. आय लव्ह यू टू, तिने लाजतच म्हणाली. ओहो. तो पटकन उठला आणि त्याने तिला उचलून घेतले आणि गोल फिरवलं. अहो, काय करताय तुम्ही? आज मी खूप खुश आहे, शिव. फायनली मी आज माझ्या मनातल्या भावना तुला सांगितल्याच. तुझ्यावर असलेलं प्रेम मी आज व्यक्त केलं. तिला खाली उतरून मिठीत घेत म्हणाला. त्याच्या मिठीत तीही पटकन विरघळली. दोघेही डोळे मिटून एकमेकांचा स्पर्श अनुभवत होते. यात प्रेम, एकमेकांबद्दल असलेली ओढ दोघांनाही जाणवत होती. रोमँटिक वातावरणात गर्द निळसर आकाशात चंद्राचा शीतल प्रकाश पडला होता. चांदण्याची टिमटिमती नक्षी जणू त्या सुंदर रात्रीचं सौंदर्य वाढवत होती. गार वाऱ्याच्या हळूवार झुळुकीने वातावरण अधिक मोहक झालं होतं. तिने हलकेच त्याच्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यात चमक होती, प्रेमाची, विश्वासाची. तोही हसला. तिच्या हातात हात घेत म्हणाला, आज या चंद्राच्या आणि चांदण्याच्या साक्षीने तुला सांगतो, तूच माझं आयुष्य आहेस आणि कायम तूच असणार. माझ्या हृदयावर अधिराज्य गाजवणारी तूच आहेस, शिवांगी. धैर्यशील तिच्या नजरेत पाहत म्हणाला आणि हलकेच ओठ त्याने तिच्या हातावर टेकवले. तिच्या हृदयाची धडधड वाढली. चेहऱ्यावर लाजेच्या छटा उमटल्या. ती काही बोलू शकली नाही, पण तिच्या डोळ्यात प्रेमाची भाषा स्पष्ट दिसत होती. दोघेही एकमेकांना पाहत होते. नजरेतले भाव खूप काही सांगून जात होते. दोघेही खूप जवळ उभे होते. त्यांचा चेहरा तिच्या चेहऱ्याच्या अगदी जवळ होता आणि त्याचे हात एकमेकांच्या शरीरावर हलके टेकले होते. शिवांगीची नजर त्याच्यावर अडकली होती. आज तोही खूप सुंदर दिसत होता. हलक्या रंगाचा पांढरा शर्ट आणि पॅन्ट घातली होती, जे त्याच्या रुबाबदार आणि आकर्षक व्यक्तिमत्वाला अधोरेखित करतो. त्याचे केस थोडेसे विस्कटलेले होते. दोघेही आता डान्स करत होते. डिनर झाल्यावर ते पुन्हा येऊन गादीवर बसले. धैर्यशील तिच्याकडे एकटक पाहत होता. त्याच्या अशा पाहण्याने तिने नजर झुकवली. शिवांगी, तू आपल्या नात्यात पुढे जायला मनापासून तयार आहेस ना? धैर्यशीलने विचारलं. हो, पण, शिवांगी म्हणाली आणि तिचे हे पण ऐकून त्याच्या कपाळावर बारीक आट्या पडल्या. पण काय? त्याने विचारलं. ते आपण आपल्या रूममध्येच आपलं नातं पुढे नेऊ. म्हणजे या आपले गोड क्षण. म्हणजे मला काय बोलायचं आहे तुम्हाला समजलं असेल ना?
तिने बोट एकमेकात गुंफत त्याच्याकडे पाहत म्हणाली. धैर्यशीलला समजलं होतं तिला काय म्हणायचं ते. पण तिला छळण्याची ही आलेली संधी तो सोडणार नव्हता. शिव, मला समजलं नाही तुला काय म्हणायचं आहे ते. स्पष्ट बोल ना. त्याने भोळा चेहरा करून तिच्याकडे पाहत म्हणाला. अहो, असं काय करता? मी त्याबद्दल बोलत आहे. आता हे स्पष्ट कसं बोलणार ना? शिवांगी साडीच्या पदराचे टोक बोटाशी गुंडाळत इकडे तिकडे पाहत म्हणाली. तू कशाबद्दल बोलत आहेस मला खरंच समजलं नाही. धैर्यशील तिच्या चेहऱ्याकडे पाहत म्हणाला. कसंबसं हसू त्याने दाबून ठेवलं. इतकं हसू कंट्रोल केलं तरीही त्याचे ओठावर हसू आलेच. तुम्ही मुद्दाम करत आहात ना? तुम्हाला समजलं होतं तरीही? जा बाबा, मी नाही बोलणार. लटका राग दाखवत शिवांगीने त्याच्याकडे पाठ फिरवली. अरे, मी कुठे हसलो? तुला भास झाला असणार. धैर्यशील तोंडावर हात ठेवून आलेलं हसू कंट्रोल करत बोलला. तशी शिवांगी वळली आणि त्याला बारीक डोळे करून पाहू लागली. ओके ओके, असं नको पाहू. तू म्हणशील तसेच होईल आणि माझ्या मनातही तेच होतं. तिला पुन्हा मिठीत घेत तो म्हणाला. आज जरा जास्तच मिठीत घेत आहात. शिवांगी त्याला चिडवत म्हणाली. हो, कारण आता ही हक्काची मिठी आहे ना. मग केव्हाही आणि कधीही. धैर्यशील शिवांगीकडे प्रेमळ नजरेने पाहत म्हणाला. बराच वेळ दोघेही बोलत बसले होते. एकमेकांच्या सहवासात त्यांनी आजची रात्र घालवली होती. सकाळी 6 वाजता धैर्यशीलला जाग आली. तो आळस देत उठून बसला. त्याची नजर झोपलेल्या शिवांगीवर गेली. तिच्या चेहऱ्यावर आलेल्या केसांच्या बटा अलगद त्याने बाजूला केल्या. काही क्षण तो तिच्या चेहऱ्याकडे पाहतच राहिला. शिव, आपली खूपच हटके लव्हस्टोरी आहे ना. आपली पहिली भेट, ते जबरदस्ती केलेलं लग्न आठवून मला हसायला येतं हां. थँक्यू, तू अशा रीतीने माझ्या आयुष्यात आलीस. तू मारलेली एक चपराक आणि त्यानंतरचे आपले बोलणे आठवून मला हसू येतं. त्यात तू संजू काकांची लाडकी. लहानपणीही आपली भांडण व्हायची एवढं नाही आठवत, पण तूच माझी लाईफ पार्टनर होशील असं वाटलंही नव्हतं मला. तिचा शांत चेहऱ्याकडे पाहत होता तो, की मोबाईलच्या नोटिफिकेशन टोनने तो विचारातून बाहेर आला. मेसेज वाचून त्याने मोबाईल बाजूला ठेवला आणि शिवांगीला उठवू लागला. शिव, उठ, आपल्याला लवकर कोल्हापूरला जायला निघायचं आहे. त्याने तिला 1-2 आवाजात उठवलं. तशी तीही पटकन उठून बसली. गुड मॉर्निंग. शिवांगी प्रसन्न चेहऱ्याने त्याच्याकडे पाहत म्हणाली. गुड मॉर्निंग. धैर्यशील हसत तिच्याकडे पाहत तिच्या कपाळावर ओठ टेकवत म्हणाला. शिवांगी, फ्रेश होऊन ये. आपल्याला आवरून लवकर कोल्हापूरला निघायचं आहे. आज गुढीपाडवा आहे. लवकर निघू तर लवकर पोहोचू. धैर्यशील म्हणाला. 5 मिनिटात आले फ्रेश होऊन. शिवांगी म्हणाली. हो, चल खाली जाऊ. धैर्यशील म्हणाला. 10 मिनिटांनी त्या विलामधून बाहेर पडले. कारमध्ये बसल्यावर त्याने विचारलं, तुला कालची डिनर डेट आवडली ना? हो, खूप आवडली. कालचा दिवस कायम आयुष्यभर लक्षात राहील. थँक्यू. तुम्ही माझ्या आयुष्यात आलात. हां, आपली भेट थोडी हटके होती, पण ठीक आहे ना. ती भेट ही चांगलीच लक्षात राहील. त्यानंतर आपले रस्ते एक झाले. शिवांगी धैर्यशीलकडे पाहत म्हणाली. त्यानंतर त्याच दिवशी तुला किडनॅप केलं, पण तू मला इतक्या जोरात मारली होती की पहिल्यांदा कुणीतरी कानाखाली मारली. आणि त्यातही एका मुलीने तर थोडा इगो हर्ट झाला होता. तिच्याकडे पाहत म्हणाला. हां, मग काय करणार? तुम्ही धक्का मारला होता ना, सो मला सहन झालं नाही. वरतून सॉरी न बोलता पुढे जात होतात. त्यामुळे मलाही राग आला ना. एक व्यक्ती आपल्याला धक्का देतोय, वर सॉरी न बोलता पुढे जातोय. मग काय? मी पण आव बघितलं ना, ताव दिली ठेवून. त्यात तुमचा चेहरा मलाही दिसला नव्हता ना. चेहऱ्यावर मास्क होतं. मग कसं ओळखणार ना मी? ज्याला कानाखाली मारली ते तुम्ही होता. वरतून किडनॅप केल्यावर बोलत होतात.
तू मला मारलंस म्हणून तुला मी उचलून आणलं. त्याची ॲक्टिंग करत ती म्हणाली. तसा तो तिला बारीक डोळे करून पाहू लागला. तू जरा जास्तच नाही का बोलत? यात काय जास्तीचं बोलले? जे खरं आहे तेच म्हणाले ना? हो का? आज रात्री तुझ्याकडे पाहतोच. मिश्किल नजरेने पाहत तिला तो म्हणाला. तेव्हाच तेव्हा ती म्हणाली. तीही काही कमी नव्हती बोलण्यात. मजेशीर आणि थोडं रोचक बोलण्यात पोहोचेल. धैर्यशीलने कार बाहेरच पार्क केली. काही वेळाने त्यांना एअरपोर्टकडे निघायचं होतं. त्या दोघांनी जशी सूटच्या आत एंट्री घेतली तसे आत असलेले त्यांचे उतावळे जिवलग मित्र मोठ्याने ओरडले. मजा आहे बाबा काही लोकांची. एकटे एकटे डिनर डेटला जातात. देवांश धैर्यशीलला चिडवत म्हणाला. मग काय बेंडबाजा बारात घेऊन जाऊ का? धैर्यशील देवांशकडे पाहत म्हणाला. आम्हाला काहीच प्रॉब्लेम नव्हता. आम्ही आलो असतो. देवांश त्याला निर्लज्जसारखा हसत त्याच्याकडे पाहत म्हणाला. तसे धैर्यशीलने बाजूची पिलो घेऊन त्याच्या तोंडावर मारली. शिवांगी पटकन आत बेडरूमकडे पळून गेली. तिला असं लाजून पळत जाताना पाहून बाहेर असलेले सगळेच जण हसत सुटले. धैर्यशील जा आवर पटकन, आपल्याला निघायचं आहे. माईचा कॉल येऊन गेला. आपली वाट पाहत आहेत. नाश्ता आपण जेटमध्येच करू. देवांश ओके चालेल, आलोच मी. 10 मिनिटात धैर्यशील म्हणाला आणि तो वॉशरूममध्ये निघून गेला. अर्ध्या तासाने ते सगळेजण हॉटेलमधून बाहेर पडले. हॉटेलमधून बाहेर येताच त्या नकुल, विकी आणि राशीने त्या सगळ्यांना मिठी मारली. पुन्हा लवकर भेटूया हो. आता तुम्ही सगळे कोल्हापुरात. आपण मस्त कोल्हापूर फिरू. रावी म्हणाली. हो चालेल, तसा प्लॅन करूयाच. बरं निघा आता, तुम्हालाही लेट होतोय जायला. कॉलवर बोलूया आपण. राशी स्वतःची काळजी घेशील. रावी, श्रद्धा आणि शिवांगी तिच्याकडे पाहत म्हणाल्या. हो ठीक आहे, मी काळजी घेईन. राशीने त्या तिघींनाही आश्वस्त केलं. एकमेकांचा निरोप घेत देवांश, धैर्यशील, श्रद्धा आणि शिवांगी आणि रावी कारमध्ये बसले. धैर्यशीलचा कारचा ताफा एअरपोर्टकडे निघाला. ते तिघीही त्याच्या घराच्या दिशेने बाईक घेऊन निघून गेले. कोल्हापूर 1 तासात ते कोल्हापुरात पोहोचले. कोल्हापूर एअरपोर्टबाहेर कारा येऊन थांबल्या होत्या. ते सगळेजण येऊन कारमध्ये बसले. तसे गाड्यांच्या ताफा सरनोबत वाड्याच्या दिशेने निघाल्या. सरनोबत वाड्यात सणाची तयारी जोरात चालू होती. वाड्याच्या मुख्य दरवाजाजवळ मोठी रांगोळी काढली होती. तर दरवाजाला फुलांच्या माळा आणि तोरण बांधले होते. माई, अगं बस, येतीलच ते. तुझ्या फेऱ्या मारण्याने ते लवकर येणार आहेत का? देवराज म्हणाले. देव, अरे कधी त्यांना बघते असं झालंय रे. 2 दिवस लांब होते तर असं वाटत होतं की किती दिवस झाले. माई हॉलमध्ये इकडून तिकडे फेऱ्या मारत म्हणाल्या. अगं पण माई, तू फेऱ्या मारतेस पण आमचे पाय दुखत आहेत ना. बस तू, बरं येतीलच बघ, संजय म्हणाले. दोघांच्याही बोलण्यामुळे माई सोफ्यावर जाऊन बसल्या. पण तरीही त्यांचं लक्ष मात्र दरवाजाकडे लागून होतं. संजय आणि देवराज दोघेही एकमेकांकडे पाहत नाही, मध्ये मान हलवली. त्या दोघांचंही लक्ष माईकडे होतं. गुढीपाडव्याची सगळी तयारी झाली होती. सण असल्याने वाड्यात चहलपहल जास्त होती. किचनमध्ये जेवणाची तयारी चालू होती. एका पाठोपाठ एक गाड्या वाड्याच्या गेटमधून आत आल्या. गाड्यांचा आवाज येताच माईचा चेहरा उजळला होता. देवराज, संजय, आत्या आणि शंतनू या चौघांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.